जय बाळा मित्रांनो, मी सांगली प्रवीण. तर आता इथं बघू शकता आपलं सागरभाऊ झरा पाडायला लागले. तर सागरभाऊ कशासाठी झरा पाडला जातो जरा सांगा की आम्हाला. पाणी प्यायसाठी पाळायला चालू झाला हो. हा. पाणी पे लागते इकडे उन्हात आलं का माळाला पाणी नाही दुसरं कुठं. हा तळ्या मागं पाणी पे लागते झरा काढायला लागतो. हा म्हणजे हे तळेच्या पोटाला झरा पाडायचा म्हणायचं. हा तळ्या पोटाला मागल्या बाजूला पाडायचा हा पाणी प्यायसाठी. हा म्हणजे पाणी कसं आपलं घाण बिन काय येत नाही पाण्यात त्या. काय सुद्धा येत नाही बघा. एक 5 मिनिटात कसलं पाणी होतं इथून. हा एक म्हणजे नंबर पाणी होतंय बघा. ही जुन्या लोकांची प्रथा अजून सुद्धा टिकवून ठेवली म्हणायचं तुम्ही. अजून सुद्धा आहे, अजून सुद्धा ठेवली आहे बघा. अजून हा, हा. सुद्धा आहे बघा. तर मित्रांनो बघू शकताय कसं पाणी होतंय बघा हा. नुसतं. लगेच झऱ्याला पाजूर किती चालू झाला बघा. लगेच आता झरा भरतोय आणि हे आता असं खाली एक तळ आहे आणि परत असं हे वर एक तळ आहे आणि अशा मेंढ्या आपल्या सागरभाऊनं सावल्या लावल्या त्या आणि तिथं आपला झरा केला. झऱ्याचं पाणी काढायचं आणि म्हणजे आपली जुनी आपली म्हणजे इंग्रजाच्या काळामध्ये कशी जुनी लोक पाणी प्यायचे बाबा. झऱ्याच्या तळ्याच्या पोटाला झरा पाडायचे आणि त्याचं पाणी काढून प्यायचे. ती परंपरा अजूनही सागरभाऊनं टिकवून ठेवलेली आहे.